पुढचं खुणाची एक नवीन व्याख्या कल्पेबल होमिसाइड आणि अमाउंटिंग टू मर्डर ही इतकी विस्तृत करण्यात आलेली आहे की जे सरसकट 302 किंवा 304 हे कलम वापरल्या जायचं याच्यावर बरीच बंधनं पोलीस यंत्रणेला येणार आहे. ऑर्गनाइज क्राईम हा बऱ्यापैकी समावेशक असा परिभाषित करण्यात आलेला आहे. माझ्या दृष्टीने ती फार चांगली गोष्ट आहे. संघटित गुन्हे म्हणजे गँगस्टर्स जे गुन्हे करतात ते गुन्हे सोडून द्या, तो तर दहशतवाद आणि बाकीचे सगळे वेगळे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घेतलेले आहे. पण किडनॅपिंग असो, रॉबरी, डेकॉइटी, एक्स्टॉर्शन, ह्युमन ट्रॅफिकिंग असे गुन्हे संघटित गुन्हेगारीच्या मथळ्याखाली जे परिभाषित केलेले आहे फार व्यापक परिभाषा आहे. आर्थिक गुन्ह्याची सुद्धा तशीच व्यापक परिभाषा करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये आयडेंटिटी थेफ्ट, ज्याला इम्पर्सोनेशन आपण 106 IPC मध्ये म्हणायचो, ती एखादा माणूस माझ्या ओळखीचा वापर करून जर काही गैरकृत्य करत असेल, डिजिटल डाटा थेफ्ट हे सुद्धा इकॉनॉमिक ऑफेन्स मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. राहता राहता शेवटी UAPA जो एक दहशतवादी प्रतिबंधक कायदा म्हणून वापरला जातो या देशामध्ये, त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीनं फार चांगले दोन शब्द यांनी वापरलेले आहे, ते जैविक आणि अन्विक. म्हणजे पुढच्या काळामध्ये जर दहशतवादी हल्ला बायोलॉजिकल वॉर असेल किंवा न्यूक्लिअर वॉर असेल, रेडिएशन वॉर असेल किंवा केमिकल वॉर असेल, तर त्याचा आपण कसा मुकाबला करू त्याबद्दलच्या ह्या डेफिनेशन करून ते कृत्य सगळे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि अतिशय विस्तृत अशा परिभाषा याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे. इथपर्यंत की तस्करी आणि आर्थिक उलाढाली, आता काही सोन्याचे व्यापारी आहेत जे सोन्याच्या व्यवहारात अडकलेले आहेत, तस्करी करतात, त्यांना केवळ तस्करी म्हणून सोडणार नाही, तर हे यंत्रणे थ्रू शोधून काढतील की हा यांनी दिलेला पैसा अशा कुठल्या दहशतवादी कृत्यामध्ये गेलेला आहे का, त्यावरही त्यांना ताडण होऊ शकतं. आणि ही व्याख्या प्रस्तावित प्रस्तावित जी मी चांगलं म्हणतो ती इथपर्यंत गेलेली आहे की अनेक चांगल्या गोष्टीचा वाईट पद्धतीनं उपयोग आपण बघितला आहे. की एखाद्या वेळी तुम्हाला कोणालाही दहशतवादी म्हणता येईल किंवा अर्बन नक्षलिझम हा शब्द इथं वापरला जरी नसला स्पष्टपणे, तरी कोणालाही तुम्हाला ते विरुद्ध लावता येईल अशा प्रकारे याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. लैंगिक गुन्ह्यांबद्दल एक अतिशय महत्वाची गोष्ट या कायद्याने केली की LGBTQIA हे जे ट्रान्सजेंडरचे प्रकार आहे त्याच्या डेफिनेशन केलेले आहे, ते फार चांगली गोष्ट झालेली आहे. नालसा वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही जी केस सुप्रीम कोर्टामध्ये गाजली आणि त्या केसमध्ये ज्या काही गोष्टी निघाल्या त्या सर्व गोष्टी याच्यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. आणि लैंगिक विषमता एक प्रकारे 377 कलम तर आधीच वगळलं होतं. लैंगिक विषमता ही कशी दर्जा प्राप्त मानवी जीवनाची एक दिशा असू शकेल, हा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. तो माझ्या दृष्टीनं स्तुत्य प्रयत्न आहे. शेवटचा आत्महत्येचा प्रयत्न 309 जे कलम आहे ते पूर्णपणे वगळलेला आहे. मारुती दुबल ह्या पोलीस हवालदाराने जेव्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की सुसाईड ची व्याख्या करताना की सुसाईड इज द लास्ट क्राय फॉर हेल्प, मदतीसाठी केलेला शेवटचा आक्रोश, आणि त्याच्यामुळं तो मदतीसाठी विवश असतो म्हणून तो गुन्हा याच्यात नाकारलेला आहे. त्याचप्रमाणे बलात्काराची व्याख्या इतकी विस्तृत केली आहे की स्त्रियांना उठसूट एखाद्याबद्दल रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर त्याच्यावरती डायरेक्ट 376चा गुन्हा बलात्काराचा जेव्हा आधी व्हायचा तसा तो आता होऊ शकणार नाही. तो कन्सेंटोरियम सेक्सुअल रिलेशन मधून जाऊन त्याची व्याग्रता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. तर हा एक प्रकारे पुरुषांना मिळालेला थोडासा आपण हे म्हणूया की याच्यात अभय मिळालेला आहे. या परिभाषा करण्याचे जे प्रकार आहेत ते चांगलेही आहेत आणि वाईटही आहेत. प्रश्न असा आहे की तुमची नीतिमत्ता, जी संस्थेची नीतिमत्ता, याच्यात दोन संस्था प्रमुख असणार आहे, न्याय व्यवस्था आणि पोलीस व्यवस्था. या न्याय आणि पोलीस व्यवस्थेवरती प्रोसिजर मध्ये आपण जेव्हा बोलू तेव्हा एक धावता आढावा आपण याच्यामध्ये घेऊ की या संस्थांच्या जबाबदारी, यांची नीतिमत्ता आणि यांची रिस्पॉन्सिबिलिटी हा एक महत्वाचा विषय या ठिकाणी असणार आहे.